तावरे सर, मुंबईतल्या बऱ्याचशा मराठी शाळा आता बंद पडायला लागलेल्या आहेत. मराठी भाषेवरती वेगवेगळ्या भाषांचं अतिक्रमण होऊन मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळेला त्यात वाचाव्यात आणि त्याचबरोबर मराठी शाळा टिकाव्यात, ह्यासाठी नेमकं काय करता येईल आणि तुमची भूमिका काय राहील? एक तर मराठी शाळा टिकाव्यात ही नुसती लोकांची भूमिका असून चालत नाही, ती सरकारची भूमिका असणं गरजेचं आहे. कारण सरकारचीच आता ती भूमिका राहिली की नाही अशी शंका येते. कारण मुंबई शहरातलं तर सोडूनच द्या, ग्रामीण भागातल्या देखील मराठी शाळा विद्यार्थी कमी आहेत, पटसंख्या कमी आहे, या कारणास्तव बंद केल्या जात आहेत किंवा एकाच्या म्हणजे 2 शाळा मिळून 1, 4 शाळा मिळून 1 असं केलं जात आहे. आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे की माझी शाळा जर माझ्या गावात असेल पण ती आता मला पुढे 2 किंवा 3 किंवा 4 किलोमीटरवर जाऊन मला तिकडे शिकावं लागणार असेल तर मग मुलं तो ड्रॉप सुरू होतं, म्हणजे मुलं कमी व्हायला लागतात. म्हणजे एका पद्धतीने आपलं सरकार, म्हणजे मी कुठला पक्ष वगैरे हा मुद्दाच नाही आहे, शासन ज्या पद्धतीने विचार करतो ते पाहतात मराठीचे वर्ग कमी होत जातात, मराठी मुलांची संख्या कमी होत जाते. एकीकडे इंग्रजीचा प्रभाव वाढतो आहे शहरात आणि ग्रामीण भागात, त्याच्यामुळे त्या इंग्रजी शाळेकडे एक मध्यम आणि उच्च मध्यम मुलं तर तिथेच जात आहेत, पण गरिबांची मुलं आहेत ते तिथे जाऊ शकत नाहीत आणि मराठी शाळांमध्ये त्यांना आता त्याच्यापासूनही ते बाहेर फेकले जात आहेत. तर ते जे टिकवणं आहे ते एक गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा टिकायची असेल तर आपण सर्वांनी मराठी बोलणं हाच त्याच्यावर मार्ग आहे. की तुम्ही तामिळनाडूमध्ये मी अनेकदा जात असतो, माझं सासर तिथे, तर तिथे मला गेल्यानंतर ते तामिळ काय बोलतात ते समजून घ्यावंच लागतं, तरच मी करू शकतो. याच्यात आपण कर्नाटकात गेला तर त्याच्याशिवाय आपलं गत्यंतर नसतं. तसं मराठी आल्याशिवाय गत्यंतर नाही असं बाहेरगावात नाही इथे येणाऱ्या लोकांना. मी असं म्हणत नाही की 4 दिवसासाठी कोणी पर्यटक येतात त्यांनी शिकावं असं नाही, पण ज्यांना इथे करिअर करायचे, ज्यांना इथे नोकरी करायची, ज्यांना इथलं उपजीविकेचं साधन म्हणून ते मुंबईला बघतात, त्यांना इथली भाषा येणं म्हणजे गरजेचंच आहे, ते अपरिहार्य आहे, त्यांनी यायलाच पाहिजे ती भाषा. तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये भाषांचं मिश्रण होतच राहणार. म्हणजे एकेकाळी संस्कृतमध्ये अनेक शब्द आले, उर्दू आणि फारसी मधले शब्द आले, आज गुजराती, इंग्रजी आणि हिंदी मधले शब्द येतात, ते येत राहणार. त्याच्याबद्दल काही काळजीचं कारण नाही. आपण रेडिओला रेडिओज म्हणणार, टेबलच म्हणणार, आपण त्याच्यासाठी काही वेगळे शब्द आपल्याकडे नाही आहेत. किंवा ते सरकारने जे काही त्यांच्या पुस्तकात जे शब्द काढलेले आहेत ना ते तुम्हाला आणि आम्हाला न कळणार नाहीत असेच आहेत. म्हणजे आता इलेक्शन कमिशननी जे पुनर्निरीक्षणाचं जे केलेलं आहे मतदार याद्यांचं, त्याचं त्यांनी पुनरीक्षण केलेलं आहे, म्हटलं त्यांनी पुनरीक्षण. आता त्यातला ईक्षण हा शब्द निरीक्षणासारखा आहे, पण वापरातला शब्द निरीक्षणच आहे. पुनरीक्षण म्हटल्यानंतर ते कळत नाही, पुनर्निरीक्षण म्हणणं कळतं, पडताळणी म्हटलं तर कळतं. त्यावेळी सरकारी जी भाषा आहे ना ती अत्यंत वाईट आहे. आपण फाईलला फाईल म्हणतो, त्याला जर नसती म्हणायला लागली तर ही नसती उठाठेव होऊन जाते ना. बरोबर. तर अशी भाषा आपल्याला लोकांना बोलता येईल अशी पाहिजे. त्याच्यात लोक म्हणतात की शुद्ध अशुद्ध, माझं म्हणणं शुद्ध अशुद्ध अशी काही नसते. भाषा ही भाषा असते. प्रत्येक जण पुण्यातला माणूस त्याच्या पद्धतीने बोलेल, मुंबईतला माणूस तसा बोलेल, चंद्रपूरचा माणूस तिकडच्या, त्याच्यावर ती भाषा अशुद्ध आणि मी बोलतो ती शुद्ध असं काही नाही. प्रत्येकाच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ज्या भाषा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्या बोलल्या जाणार, त्याच्यासाठी शुद्ध अशुद्ध असं म्हणणं चुकीचं आहे. त्यातले व्याकरणाच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला यायला पाहिजेत. ह्याचं कारण आपण टी व्हीवरती जेव्हा बघतो तेव्हा आता टी व्हीमध्ये असं झालं की ती व्यक्ती आता तो व्यक्ती झालेली आहे. बरोबर. इतकं आपल्याला माहीत नसावं कशाला काय म्हणावं किंवा कशा पद्धतीची टी व्हीची भाषा ती पूर्णपणे बिघडून गेलेली आहे. मराठी तितकंही वाईट होतं का म्हणे. मराठी टिकवायची असते तर या सर्व गोष्टी आपल्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे ज्या मराठी शाळा ज्या आहेत त्यांची एक मोठी जबाबदारी आहे की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यामध्ये सुरू करणं गरजेचं आहे की सगळे वर्ग डिजिटल होतील, तिथे मुलांना गाणं, नाटक, खेळ याच्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल आणि नुसतं शाळेपुरतं नव्हे तर त्यांना सिटी लेवलला, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला पुढे जाता येईल असं काहीतरी व्हायला पाहिजे. नाहीतर मला जर काही शिकवत काही होत नसेल
तर आपोआप मुलं बाहेर फेकली जाणार. आता माझं 7वी पर्यंत शिक्षण महापालिकेच्या शाळेतच झालं, त्याच्यामुळे माझं काही नुकसान झालं नाही. पण आता जर 7वी पर्यंत शिक्षण मी जसं शिकलो 50 वर्षापूर्वी तसंच जर झालं तर मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. कारण आज आपण बघतो, मी टी व्हीवरती बघतो ते इंडियाज बेस्ट डान्सर, सारेगामा किंवा इंडियन आयडॉल मध्ये जी काही मुलं येतात तर त्यांना इतकं ग्रूम केलं जातं, इतकं चांगलं शिकवलं जातं. हे सगळं मराठी शाळांनी पण शिकवायला पाहिजे. नुसते आपले वर्ग घेतले आणि संपलं असं चालणार नाही. हे सगळं काय का हा संस्कृतीचा भाग आहे. नुसतं भाषा अशी नाही, भाषाबरोबर आपली संस्कृती येते, भाषेबरोबर अनेक गोष्टी येतात. भाषेमध्ये आपल्या लोकनृत्य येतात, भाषेमध्ये लोकसंगीत येतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या जर काय एकत्रपणे ज्याला कंपोजिट म्हणतात तसं केलं तर मुलांना किंवा सगळ्यांना त्यांच्या पालकांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट वाटू शकेल. शिवाय तुम्ही इंग्रजी शिकवाच, असं नाही की मुलांना इंग्रजी नाही शिकवायचं आणि मराठी शिकवायचं. आता असं चालणार नाही. बरोबर. इंग्रजीमुळे तुम्हाला फायदा होईल. काय माझ्या वेळेला नव्हतं, मी 8वीपासून शिकलो, माझं नुकसान नाही झालं. पण आता ते नुकसान होऊ शकतं, कारण आता करिअरच्या संधी इतक्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स एवढं असायचं. आता एवढ्या संधी वाढल्यात की इंग्रजी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ते शिकवाच, तेही व्यवस्थित शिकवा. पण मराठी जी आहे ती आपली भाषा आहे, ती यायला हवी आणि मराठी शाळा टिकायला हव्यात. त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे तर वेगळ्या पद्धतीने ज्यादा अनुदान द्यावं. आता शासकीय अनुदान द्यावं. आता काय होतं की अनुदान कमी 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 केलं जातं. ते मराठी शाळांना जास्त अनुदान मिळेल आणि जास्त सोयी सवलती मिळतील आणि जास्त मुलं तिथे येतील. अशा गोष्टी करायला पाहिजेत. ते न होता हे बाकीच्या गोष्टी आहे की इंग्रजी करायचं, हिंदी. आता पहिलीपासूनच्या मुलांना, मुंबईतल्या मुलांना, मराठवाड्यातल्या मुलांना, विदर्भातल्या मुलांना हिंदी येतच. विदर्भात हिंदी बोलतातच, मराठवाड्यात हिंदी बोलतातच. म्हणजे इकडे मध्य प्रदेशचा एक प्रभाव आहे, इथे तेलंगणाचा प्रभाव आहे, कर्नाटकातला प्रभाव आहे, मुंबईत तर बोलतात. आता कशासाठी एका वेळेला इतकं शिकवायचं? मराठी नीट शिकवा. मराठीतले अनेक काही प्रयोग आहेत ते शाळांमध्ये केले तर मुलं चांगली ग्रूम होतील. आता बघा तामिळनाडूतली, तिथे तामिळ भाषा शिकून देखील मुलं चांगली पुढे जात आहेत. केरळमधली जात आहेत, कर्नाटकातली जात आहेत. तिथे हा प्रॉब्लेम होत नाही, आपल्याकडेच हा प्रॉब्लेम येतोय. कारण सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आहे, विशेषतः मराठीसाठी, असं मला वाटतं. 13 ऑगस्टला आमच्या झेंडा मराठीला 1 वर्ष पूर्ण. अरे हो, हे झेंडा मराठीचा हा जो उपक्रम आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तुमचा आता वर्धापनच दिन आहे तर त्यानिमित्ताने शुभेच्छा तर देतो. पण जमलं तर मला स्वतःला, तुम्ही बोलवाल की नाही माहीत नाही, पण मला स्वतःलाही यायला आवडेल. अशा काही जे उपक्रम असतील, मराठीसाठीचे जे काही उपक्रम असतील, कोणाचेही असतील. अगदी त्या दीपक पवारांनी आंदोलन केलं होतं त्याच्यातही मी गेलो होतो. जिथे काही मराठीचं असेल, मी असं एकदम शिवसेनेचा मराठी नाही आहे पण, किंवा मनसेचा मराठी नाही, पण मराठीच्या भाषेचा मला अभिमान आहे. मराठी माणूस आणि मराठी माणूस आहे आणि मराठी टिकायला हवी असं मला वाटतं. त्यासाठी ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मला नक्की आवडेल. आणि झेंडा मराठीला, त्या वर्धापन दिनाला आणि तुमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. महानगरपालिकेच्या तर आत्ता 2 शाळा एकत्र करून 1 शाळा बंद करायला लागले. त्याच्यामागे बरंच राजकारण पण आहे, सामाजिक कारण पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेवरती अन्याय होताना कुठेतरी दिसतो. ह्या शाळा बंद पडण्याच्या सरकारी भूमिकेला, किंवा आपण असं म्हणू की एकूण याला नेमकं कोण कारणीभूत तुम्हाला वाटतं आणि मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी काय करायला पाहिजे? झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि मराठी भाषेचा जागर तुम्ही जो करताय तर म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुळात प्रश्नांकडे बघणं फार गरजेचं आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. गेली जवळजवळ 35 वर्ष मी ठाण्यामध्ये एज्युकेशन संस्था चालवतो. आज जवळजवळ 7,500 विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि अनेक बाजूनी माध्यमातून असतील,
फक्त वर्तमानपत्रामधनं असतील, सगळ्यांसमोर खंत व्यक्त केली जाते की मराठीचं पुढे काय होणार. मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं, मी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात फिरतो. आता परवा मी मॉरिशसला जाऊन आलो आणि मॉरिशसला गेल्यानंतर मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं की मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती काय असू शकते ही परदेशात गेल्यानंतर कळतं. म्हणजे सावंतवाडीमध्ये जन्माला आलेल्या किंवा मूळच्या कोकणामधल्या शिला बापू हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल, की ज्या शिला बापू ह्या मराठी पण 1830च्या दशकामध्ये कुठेतरी गुलाम म्हणून आफ्रिकेमध्ये गेलेली सगळी मराठी मंडळी, म्हणजे पालघरपासून ते बांद्यापर्यंत जवळजवळ 1.5 लाख त्या काळी गुलाम म्हणून मॉरिशसमध्ये गेलेली, आफ्रिकेमध्ये गेलेली, आज ती मराठी माणसं जगतायत. शिला बापू तर आता मॉरिशस गव्हर्नमेंटच्या अँबॅसेडर झाल्या. पण महाराष्ट्रामध्ये कोणतरी एक साहित्यिक मॉरिशसमध्ये आलाय म्हणून आपुलकीने तिचं स्वतःची जे काही पोझिशन आहे ती पोझिशन विसरून त्या स्वतः मला भेटण्यासाठी म्हणून तिथे आल्या. हा मराठी भाषेचा विजय आहे. मराठी भाषेचं कौतुक, मराठी भाषेबद्दल असताना अभिमानी आपण सगळे बाळगतो, पण आपण काय करतोय सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॉरिशसमध्ये मी जो अनुभव घेतला मराठी भाषा जगवण्यासाठी, मराठी भाषा जगवणं म्हणजे एक मराठी संस्कृती जगवणं. मराठी संस्कृती जगवणं म्हणजे मुळात काय की जी काही परंपरा महाराष्ट्राची आहे ही सगळी महाराष्ट्राची परंपरा तिथे अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. मला असं वाटतं जगभरामध्ये हा एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये तिथल्या सरकारने मराठी हा विषय कंपल्सरी केलेला आहे. आणि खास करून अगदी तिथल्या मी मराठी भाषेच्या मंत्र्यांनाही भेटलो, तेही मराठी होते, आरोग्यमंत्री होते तेही मराठी होते. कारण मराठी बोलता येत नाही पण मराठी कळतं, त्यांच्यावर फ्रेंचांचं इम्पॅक्ट आहे भाषेवरती. पण जसं आपण आईवरती प्रेम करतो ना तसं मराठी भाषेवरती प्रेम करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ते असं सांगून नाही होत असं मला वैयक्तिक वाटतं. मुळात मुंबईमध्ये आता मराठी माणसांची संख्याच कमी होत चाललेली आहे. परप्रांतीयांच्या लोंडाचा लोंडा इकडे येऊन बसलेला आहे. किती पर्सेंटेज असेल, 20-22% मराठी माणूस उरलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपण मराठी भाषा जगवण्यासाठी म्हणून आपली मुलं मराठी भाषेकडे गेली पाहिजे. वर्गांमध्ये मराठी शिकवली की कंपल्सरी हा मराठी विषय, मग इंग्रजी असो किंवा मराठी हिंदी असो किंवा CBSE शाळा असो, कोणत्याही प्रकारची शाळा हो, कंपल्सरी मराठी हा विषय शिकवला गेला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे असे अनेक वेळा येतात की मुलगा घर मराठी, मुलगा मराठी, कॉलेजमध्ये प्रवेशाला येतात ते मराठी विषय आम्हाला IT द्या असं सांगणारे लोक आहेत. कसे मराठी भाषेचा तर होणार आहे? ठरवून केलं पाहिजे असं वाटतं. मॉरिशसमध्ये मी तिथे शिकवणारा शिक्षक 12वी पास झाल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये येतो आणि मराठी हा विषय शिकतो. का तर मला मॉरिशसमध्ये जाऊन माझ्या वर्गातल्या मुलांना मराठी शिकवायची. अशा प्रकारची आस शिक्षकांमध्ये देखील असली पाहिजे आणि ही आस असणं गरजेची आहे. मराठी भाषा बंद म्हणजे वर्ग कमी होण्यामागची, विद्यार्थी संख्या कमी होण्याची कारणं आणखी वेगळी पण असू शकतात ना, आहेत देखील. मुळात मुलांची संख्या कमी झालेली आहे. हम दो आणि हमारे दो ह्या बरोबर आता घरामध्ये एकच अपत्य जन्माला येत आहे. म्हणजे शाळांमध्ये आता हाही प्रॉब्लेम निर्माण झाला आहे की मुलांची संख्या कमी होण्यामागचं कुटुंब नियोजन, ते सेल्फ कुटुंब नियोजन जे सुरू झालेलं आहे हाचा एक सगळ्यात मोठा फटका आहे. आणि गरीब मुलांच्या बाबतीत जसं माझ्या आधी आता आदरणीय ज्येष्ठ पत्रकार संजीवनी जे म्हणाले त्याप्रमाणे की गव्हर्नमेंटने जसं ज्योतिबा फुलानी असतील किंवा सावित्रीबाई फुलानी असतील, जर आपल्याकडे मुलांची संख्या शाळेकडे वाढून घ्यायची असेल तर पूर्वी पगार हा शब्द त्यांनी वापरला होता की मुलांना देखील पगार दिला पाहिजे. आता त्याला आपण शब्द स्कॉलरशिप हा शब्द वापरलेला आहे. मुलांना इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, मुलांना शाळेकडे ओढ त्यांची निर्माण व्हायला पाहिजे आणि सर्व बाजूनी शाळा ही सशक्त झाली पाहिजे. उदाहरणार्थ मराठी भाषेची शाळा असेल. आता आणखी आपल्यासमोर फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता हे जे उपक्रम आहे किंवा ह्या ज्या नव्या सगळ्या तांत्रिक बाजू आहे, ह्या तांत्रिक बाजू तर तात्काळ मराठी मीडियमच्या शाळांमधनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जर शाळेमध्ये जर आपण सुरू केले तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांची संख्या काही कमी होणार आहे. असं म्हटलं जातं आबाळच फाटला आहे, आपण एक तर टाका मारूया, त्याची लांबी तर कमी होईल, निराश होण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तर 13 ऑगस्टला वर्धापन दिन आहे झेंडा मराठीचा.
झेंडा मराठीचा हा उपक्रम सुत्ते असा उपक्रम आहे, समाज जागृतीचं काम करत आहे. अलीकडे अस्वस्थ सगळ्या या वातावरणामध्ये आपण जो मराठीचा जागर जो करताय आणि तुमचा वर्धापन आता 16 मार्चला आहे, 13 ऑगस्टला 13 ऑगस्टला आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने एक उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तसंच कोकण मराठी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष याही नात्याने मी तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.